म्हणजे सर्वप्रथम अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल हा सगळा गुरु रविदास सत्यशोधक मंडळाचं मी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो। आज काय विद्यार्थी जे काही मेहनत करतात, परिश्रम करतात, त्यांच्या परिश्रमाला शाबासकीची थाप देणं हे पालक म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। तर हा मोठा पालकाचा रोल हे मंडळ निभावत आहे। दुसरी गोष्ट जे पुरोगामी विचार आहेत शाहू फुले आंबेडकरांचे, तर या विचारांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्धता या गुरु रविदास सत्यशोधक मंडळाकडे आहे। प्रत्येक विचारमंचावरून आपण हाच पुरोगामीचा विचार, महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार, सामाजिक समता आणण्याचा विचार आपण व्यक्त करत असतो। तर हे जे मंडळ आहे हे सर्व अर्थाने संविधानाचा विचार पुढे नेते, सामाजिक समतेचं अभिसरण करते, सामाजिक समतेचा प्रसार करते आणि जे काही आपल्या समाजातली मंडळी आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम करत असते। की जी काही गरीब मंडळी आहेत, काही मंडळी ग्रामीण भागातली आहेत आणि ग्रामीण भागातली सामाजिक परिस्थिती ही मनविषण्ण करणारी आहे। त्यातून ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम होतात, अशा प्रकारचे उपक्रम चालतात, त्यावेळी त्याही मंडळीला हुरूप येतो आणि आपणही पुढे जाऊ शकतो हा एक नवा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला जातो। समाजामधले काही विद्यार्थी IAS IPS होण्याची तयारीत आहे, त्यांना संघटनेतर्फे काय मार्गदर्शन आणि मदत करण्यात येणार आहे? हे जे होतकरू विद्यार्थी आहेत, जे विविध प्रकारचे IAS IPS असतील किंवा IIT असतील, नीट असेल, MBBS तत्सम परीक्षा असतील, हे म्हणजे समाजाची खऱ्या प्रकारची ॲसेट आहे आणि समाज ॲज अ पालक, पेरेंट्स म्हणून कायम त्यांच्या पाठीशी आहे। त्या विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी मिळतील त्यांना तिथं पाठवण्यासाठी समाज त्यांच्याशी नेहमीच त्यांच्या पाठीमागं आहे आणि समाजाचा आर्थिक स्तर असेल किंवा समाजाचा बाकीच्या सामाजिक बांधिलकीचा पाठिंबा असेल हा नक्कीच या मुलांशी आहे। आपलं नाव आणि रवींद्र जोगदंड, उपायुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर। अजून कोणी बोलणार? गुरु रविदास सत्यशोधक समाज आयोजित या कार्यक्रमामध्ये आज जवळपास 60 विद्यार्थी आहेत। जवळपास 15 सेवानिवृत्त लोक आहेत आणि 10 ते 12 प्रोमोटिव्ह आहेत, जे नवीन हुद्द्यावरती लागलेले आहेत, चांगल्या पोस्टला लागलेले आहेत, ते प्रमोशन झालेले आहेत। त्याहीपेक्षा या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर घनश्यामजींची विचारधारा समाजामध्ये जावी हा मुख्य उद्देश आहे। आपण या पत्रकामध्ये म्हटलेलं आहे की 26 जुलै आरक्षण दिन व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रीत्यर्थ गुणवंत व सेवानिवृत्तांचे हार्दिक अभिनंदन। आयोजनाचा मुख्य उद्देश समाजात जागृती घडवून आणणे। ज्या शाहू महाराजांची आरक्षणाचा दिवस आम्ही आज मनवत आहे, ज्या आरक्षणामुळे आमच्यासारख्याला नोकऱ्या लागलेल्या आहेत, ते आरक्षण आज आम्ही गमावून बसलेलं आहेत, त्या पिरियडमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। किती खेदाची बाब आहे। राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला एवढं महत्त्व दिलं होतं 1902 सालामध्ये की जे पालक आपले विद्यार्थी शाळेत पाठवणार नाहीत त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना 1 आना दंड केला होता। त्यांनी सक्तीचं शिक्षण केलं होतं। पालक ओरडत गेले होते, राजेश्वरी आमच्याकडे पैसे नाही आहेत, मुलांना मजुरीला नेतो। राज्य म्हणत त्याची काळजी करू नका, मी गरिबांना कर लावणार आहे आणि तुम्हाला मुलांना शिक्षण देणार आहे। एवढं शिक्षणाचं महत्त्व त्यांना क्रांतिकारक ज्योतिबा फुलेंपासून, तथागत बुद्धापासून ती जे छत्रपती महाराजांपासूनची जी विचारधारा त्यांनी घेतली ते प्रत्यक्ष अंमलात आणली। म्हणूनच राजर्षी शाहू महाराज हे सम्राट अशोकानंतरचे देशातले राजे आहेत बहुजनांचे। आणि राजर्षी शाहू महाराज आणि ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचा जो फुलेंचा आणि बाबासाहेबांपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामधला मोठा पूल हे राजर्षी शाहू महाराज आहेत। समाजातर्फे बरेच विद्यार्थी, महिला, मुलं आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। आजही आपण सर्वे केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्याकडं परिस्थिती हलकीची असल्यामुळे ते पुढचं शिक्षण घेत नाही। आपण समाजातर्फे काय यांना पुढाकार घेऊन मदत करणार आहे? मी काय म्हटलं तुम्हाला की 1902 सालामध्ये जे आरक्षण मिळालं, ज्यामधल्या संपूर्ण देशातल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी शेवटच्या माणसापर्यंत जो विचार पोहोचवला, त्या माध्यमातून आज जोगदंड साहेबांसारखे IAS ऑफिसर आणि हे सर्व दिसत आहेत। आज परिस्थिती काय झाली, 75 वर्ष झाली या देशाला संविधान देऊ। महाराष्ट्राला किती शाळा बंद झाल्या सरकारी, तुम्हाला फिगर माहिती आहे, आणि किती बंद होण्याच्या मार्गावर आहे। प्राथमिक शाळा ही शुद्ध नागरिक बनवण्याचे कारखाने आहेत बाबासाहेब म्हणतात। तुम्ही कारखाने जर बंद केले तर प्रोडक्शन होईल कुठून? या देशामध्ये एक विषमतावादी शक्ती जी आहे ते अतिशय विष ओकत आहे। हा जो निर्णय आहे होता
हा असं म्हणतात की 2004ला याच्या विरोधातला निर्णय होता. आज हा निर्णय तो दिला गेलेला आहे. आपल्याला सन्मानच करायचा आहे, आदरच करायचा आहे, याबद्दल काहीच नाही आहे. पण तो चाललाय काय देशामध्ये. त्यामुळे म्हणजे तुम्ही त्या जनावराला मुचकं लावावं आणि त्याच्यापुढे जग का मधल्या सगळ्या देशामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकाची शक्ती राहणार आहे. कारण भारताचं नाव जगामध्ये तथागत गौतम बुद्धामुळे आहे, ज्यांचा जन्म भारतात झालेला आहे. ओके, या हा कार्यक्रमाच्या प्रश्न- माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आहात? पालक आणि खास करून पालक आणि सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत की तुम्हाला ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून ही सुविधा मिळाली, यांचा आपण इथे सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सध्याच्या काळामध्ये सेवा किंवा नेहमीच सर्वात महत्त्वाचं काय असेल तर आपलं आरोग्य. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.